शेळीपालक शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं आपली शेती आपले पशुपक्षी या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मी यासीन खान, राहणार लौ, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी आपला जवळपास 450 शेळ्यांचा हा बंदिस्त फार्म आहे, उस्मानाबादी शेळ्यांचा. NLM योजनेअंतर्गत झालेला मित्रांनो आपला प्रोजेक्ट आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा शेळी पालनातील किंवा जो करडांतील किंवा पिल्लांमधील जो सर्वात जास्त मरतुकीचं जे प्रमाण असणारा जो आजार आहे, ज्याला आपण ऍसिडोसिस म्हणतो, तर ह्या व्हिडिओविषयी माहिती पाहणार आहोत. पाठीमागच्याही मित्रांनो ह्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे आपला, त्याच्यामध्ये आपण करडांचे वेगवेगळे मरतुकीचे कारण आहेत आणि ते कसं कमी करता येईल आपल्याला त्याच्याविषयी माहिती पाहिली. तर ज्या शेळी पालकांकडे किंवा पिल्लांचं मरतुकीचं प्रमाण जास्त असतं, तर हा सगळ्यात जास्त ऍसिडोसिस या आजारामुळे मरतुकीचं प्रमाण जास्त असतं. आणि हा जो आजार आहे मित्रांनो, तर हा पहिल्या 15 दिवसामध्ये, म्हणजे पहिलं 1 ते 2 दिवस पिल्लू चांगलं असतं, परंतु 3 दिवसापासून पुढं किंवा पहिल्या 2-4 दिवसापासून पुढं एक फार तर 15 दिवसापर्यंत ह्या आजाराचं प्रमाण जास्त असतं. बहुतांश शेळी पालकांना हा आजार ओळखता येत नाही. तर हा आजार ओळखायचा कसा, हे सर्वात महत्वाचं पहिल्यांदा आपण मित्रांनो पाहूया या व्हिडिओमध्ये. तर आपलं पहिल्यांदा तिथं ऑब्झर्वेशन असणं किंवा शेळीपाशी आपण ज्यावेळेस पहिले 15 दिवस आपण पिल्लं पाजत असतो, तर त्या जोपर्यंत शेळीला पिल्लं पेतात एक 5 मिनिटं 10 मिनिटं आपण तिथं थांबणं हे खूप गरजेचं असतं. आणि पिल्लं सोडल्याबरोबर आपण ते ऑब्झर्वेशन करणं ही खूप महत्वाचं आहे. आता हे ऑब्झर्वेशन करा म्हणतो मित्रांनो, पण मी आज सांगितलं तुम्हाला लगेच उद्या ऑब्झर्वेशन करता आले किंवा त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी कळतील असं पण नाही. तर हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे तुम्हाला हे काम डेली करावं लागेल, कंटिन्यू करावं लागेल, त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये स्किल येणार आहे. तर पहिलं सर्वात महत्वाचं जे लक्ष देण्याचं काम आहे ते कसं करायचं मित्रांनो, ज्यावेळेस आपण पहिलं 1 दिवसाचं पिल्लू आहे, जसं दूध प्यायला सोडतो आपण त्याला, तर पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आपलं त्याच्यावरती लक्ष असलं पाहिजे की ते किती स्पीडनं दूध पितंय. आता पाठीमागच्या व्हिडिओ पण मित्रांनो आपण सांगितलं त्याला की तुम्ही किती दूध पाजलं पाहिजे, काय किती पाजलं पाहिजे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ते माहिती सांगता येणार नाही, तर तुम्ही तो पाठीमागचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल. तर आता 3 दिवसानंतर पुढे काय होतं मित्रांनो, तर हा आजार कधी होतो हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. समजा आपल्या त्या शेळीला दूध जास्त असेल तर ते आणखीन जास्त दूध पितंय, आणखीन जास्त दूध पितंय, किंवा एका शेळीला एखादंच पिल्लू असेल तर त्याला दूध जास्त होतं, किंवा तुमच्याकडे एखाद्या शेळीला दूधच नसेल तर तुम्ही दुसऱ्या शेळीचं दूध पाजताय, किंवा तुमची शेळी मिली असेल म्हणून दुसऱ्या शेळीचं दूध पाजताय, किंवा तुम्ही गाईचं दूध पाजताय किंवा म्हशीचं दूध पाजताय. बरेच लोक मिल्क रिप्लेसर सुद्धा पाजतात. तर हे जे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं दूध पाजताय त्याच्यामुळे पण हा आजार होतो. आणि हा आजार मित्रांनो महत्वाचा म्हणजे चयापचयाचा आजार आहे. चयापचय म्हणजे काय, जे खाल्लेलं किंवा जे पिलेलं असतं, आपण समजा चारा म्हणजे अन्न खातो किंवा पिल्लाने जे दूध पिलेलं आहे, तर ते न पचल्यामुळं हा आजार होतो. आता ते दूध का पचत नाही ते पण सांगतो मित्रांनो तुम्हाला. जर ते प्रमाणापेक्षा जर दूध जास्त पिलं तर ते अपचन चालू होतं. म्हणजे समजा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी गेलो, आपल्याला पाहुण्यांनी जबरदस्ती केली, लग्नामध्ये तुम्ही गुलाबजामुन जास्त खाल्ले किंवा तुम्ही भजी जास्त खाल्ली किंवा आपण पुरणपोळी जास्त प्रमाणात खाल्ली, तर आपल्याही पोटामध्ये किंवा ऍसिडिटी आपल्यालाही होती. तसा हा दूध जास्त झाल्यामुळं ह्या पिल्लांमध्ये हा ऍसिडिक, म्हणजे त्याचं जे पोटातलं जे पीएच, तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो, प्रत्येकाच्या जठराचा पीएच हा 7 असतो. पीएच म्हणजे सामू. आता ऍसिडिक होतो म्हणजे काय, तर त्या जठराचा पीएच किंवा ह्याचा पीएच हा कमी 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 होत जातो. कमी कमी म्हणजे ते ऍसिडिक असतं, म्हणजे पीएच 7 पासून कमी होईल, म्हणजे 6 होईल, 5 होईल, 4 होईल, 3 होईल, 2 होईल, 1 होईल, असं जेवढं खाली खाली येत जाईल तेवढं त्याचं ऍसिडिकचं प्रमाण वाढत असेल. म्हणजे 7 पेक्षा 6 वर आला तर थोडा ऍसिडिक झाला, त्याच्यानंतर 5 वरती आला त्याच्यापेक्षा जास्त ऍसिडिक झाला, 4 वर आला त्याच्यापेक्षा आणखीन जास्त ऍसिडिक, म्हणजे जसं त्याचं प्रमाण वाढत जाईल तसं ते ऍसिडिक पद्धतीनं त्याचं होत जातं आणि ते अपचनाचा एक आजार आहे. तर आता हे ओळखायचं कसं मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. तर आता पिल्लू आपण दररोज प्यायला सोडतो आपण, तर ते पिल्लाचं तुमचं ऑब्झर्वेशन असेल, समजा 2 पिल्ले आहेत एका शेळीला, एका पिल्लाचा दूध पिण्याचा स्पीड कमी आहे आणि एक पिल्लू फास्ट पितं, तर तुम्हाला तिथंच लक्षात आलं पाहिजे की ह्या पिल्लाचं आता काहीतरी बिघडलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण कसं मित्रांनो, पिल्लू दूध पितं, परत ते सड सोडतं, सडा हातात तोंडातून म्हणजे सोडून देतं, ते त्याला पिता येत नाही किंवा ते फक्त तोंडाने त्याला मारत असतंय, परंतु त्याच्या तोंडामध्ये त्याला घेता येत नाही. आता हे का घेता येत नाही, तर त्याचा बॅलन्स नसतो, त्याच्या शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राहत नाही, म्हणून त्याला ते तोंडातून सड पकडता येत नाही किंवा ते दूध पिता येत नाही त्याला. ते तोंडात घेतं, परत सोडतं, आणखीन घ्यायचा प्रयत्न करतं, परत सोडून देतं. हे एक साधं सोपं लक्षण आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं लक्षण मित्रांनो सांगतो तुम्हाला, जे पिल्लू चालत असते, आता आपण मोकळे सोडल्यानंतर तुम्ही कधी पिल्लं मोकळी सोडायची आणि त्यांच्याकडे शिळीकडे चालत गेली पाहिजेत. चालत जाताना मित्रांनो त्याचा बॅलन्स जो आहे हा इम्बॅलन्स होत असतो, म्हणजे चालताना त्याला व्यवस्थित चालता येत नाही किंवा पळताना त्याचा जो स्पीड आहे तो पळायला लागला तरी पिल्लू खाली पडतं. आता हे लक्षण कसं मित्रांनो, प्रत्येकानं दारू पिलेला माणूस पाहिलाय,
जर थोडी दारू पिला असेल तर तो थोडासा रस्त्यानं चालताना इकडं तिकडं चालतो. जास्त दारू पिला असेल तर मित्रांनो आपण बघितलाय तो बैल काढतो रस्त्यामध्ये निम्म्यामध्ये येणार उभा राहील, किंवा जास्त ह्याच्यापेक्षाही जास्त दारू पिली असेल तर तो कुठंतरी गटारीच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला आपण पडलेले पाहिले. सेम ते जरी तुम्ही दारू पिलेला माणूस जरी तुमच्या डोळ्यासमोर ठेवला तरी तुम्हाला पिल्लांना हा ऍसिडोसिस झालाय हा आजार तुम्ही ओळखू शकता. सर्वात महत्त्वाचं सांगितलं, चालताना ऑब्झर्वेशन करायचं, दूध पिताना ऑब्झर्वेशन करायचं, आणि त्याला मोकळं सोडल्यानंतर बाकीचे पिल्लं तुमची इकडे तिकडे उड्या मारत असतील, खेळत असतील, हे पिल्लू एका जागेला शांतपणे उभा राहणार आहे. तर हे हितपर्यंत, आता मग हितपर्यंत तुमच्या लक्षात आलं ओळखायचं कसं, हे हितपर्यंत तुम्ही लक्षात आलंय की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला हे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. एका दिवसात तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार नाहीत, परंतु तुम्हाला कंटिन्यू, आणि हे तुम्ही 3 दिवस झाले मग 5व्या दिवशी पाहिलं परत सोडून दिले तसं पण चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला पिल्लाच्या वयाचे 15 दिवस होईपर्यंत आपण आपलं स्वतः वैयक्तिक काम आहे ते पिल्लू शेळीजवळ नेणं किंवा त्या शेळीला दूध पितंय का नाही हे करणं. 15 दिवसाच्या आतले जर तुम्हाला मरतूक रोखता आली मित्रांनो तर तुमची तिथून पुढे होणारी मरतूक ही खूप कमी असते. आणि ह्या पहिल्या 15 दिवसाच्या मरतुकीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मित्रांनो ऍसिडोसिस आहे. आणि बरेच लोकांचं म्हणजे असं असतं की ऍसिडोसिस झालाय, हा आजार ओळखता येत नाही. आणि हा आजार ओळखणं मित्रांनो हे खूप सोपं आहे, आणि ह्याचे उपचार पण खूप सोपं आहे. पण ओळखता न आल्यामुळे आपल्या ह्याच्यावरती उपचार करता येत नाहीत. त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायला शिका, आपल्या शेळ्यांसोबत वेळ घालवायला शिका, पिल्लांसोबत वेळ घालवायला शिका, तुमची शेळी विल्यानंतर तिथं थांबायला शिका. आणि ह्या गोष्टी जर आपण वारंवार केल्या तर आपलं ऑटोमॅटिकली पुढचं जे मरतुकीचं प्रमाण आहे हे आपल्याला नक्कीच कमी करता येईल. तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला लक्षणं सांगितले आहेत पिल्लं म्हणजे ऍसिडोसिस ह्या आजारामध्ये, तर सगळ्यात सुरुवातीचं म्हणजे जेवढं तुम्ही सुरुवातीची लक्षणं लवकर तुमच्या लक्षात येतील आणि जेवढा लवकर आपण उपचार करू तर मित्रांनो ते पिल्लू आपलं वाचणार आहे, 100% वाचवता येतं मित्रांनो. ह्या आजारामध्ये पिल्लं आपली मरत नाहीत. उपचार न केल्यामुळं किंवा चुकीचा उपचार केल्यामुळं किंवा त्याच्यामुळे आपली पिल्लं मरतात. आता बरेच जण लोक ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक देणार, काहीतरी देणार. तर मित्रांनो, हा आजार म्हणजे बॅक्टेरियल आजार नाही, व्हायरल आजार नाही, इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन सुद्धा ह्याच्यामध्ये नाही. तर हा जो आजार आहे तो हा फक्त पोटाचा म्हणजे जे दूध पिलेला आहे तो न पचल्यामुळे, म्हणजे ह्याला आपण चयापचयाचा आजार म्हणू शकतो, तर त्याच्यामुळे हा आजार होतो. तर तुम्ही पहिल्या दिवशी त्याला हा आजार सुरुवात झाली, पहिल्या दिवशी जर तुम्ही त्याला ओळखलं आणि त्याच्यावर जर उपचार केले तर मित्रांनो तुमचं एका दिवसामध्ये पिल्लू नीट होणार आहे. तुम्ही जर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं तर तुमचं मित्र पिल्लू नीट व्हायला वेळ जाणार आहे. आणि जर तुमचा जर पिल्लाची तुमची शेवटच्या स्टेज म्हणजे जर लक्षात आलं तर मित्रांनो त्या पिल्लाला आपल्याला वाचवण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे आपण जेवढं दररोज ऑब्झर्वेशन करू, लवकर लक्षात येईल तेवढं लवकर उपचार करेल. तर मित्रांनो, तुम्हाला त्याच्यावरचे उपचार सुद्धा सांगतो. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपली शेती आपले पशु पक्षी या युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ ज्या गरजू शेळी पालक असतील किंवा ज्या शेळी पालकांचे आतापर्यंत मरतूक जास्त झाले त्या प्रत्येक शेळी पालकांपर्यंत पोहोचवा, आणि त्यांचे मित्रांनो आपले जे बांधव आहेत त्यांचे पिल्लांची मरतूक होण्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे आपल्या शेळी पालक बांधवांना आपण कुठंतरी मदत केली ह्याचं आपल्याला पण जाणीव राहील मित्रांनो, आणि त्यांना पण वाटेल की एका शेळी पालकानं आपल्या एका शेळी पालकाला मदत केलेली आहे. तर मित्रांनो, एकमेका सहाय्य करू, आपल्याला ह्या उक्तीप्रमाणे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आणि ह्या ज्या युट्यूब चॅनलचा जे आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करायला विसरताय, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगत चालला की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती कशी वाटली किंवा काय वाटलं, त्याच्यामध्ये चुकीचं असेल तरी पण सांगत जावा, किंवा माझा एखादा मुद्दा सांगायचा राहिला तो पण सांगत जावा. तर मित्रांनो, आपल्या ह्या उपचाराकडे जाऊया आपण. तर सर्वात पहिला जो उपचार आहे मित्रांनो, तुम्हाला जर आज लक्षात आलं की त्याला ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं, त्याचे बाकीचे सगळे लक्षण नॉर्मल असतात, म्हणजे टेम्परेचर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते सगळं नॉर्मल असतं, फक्त त्याला चयापचयाचा आजार झालेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीचं जे मित्रांनो उपचार आहे त्याला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खाण्याचा सोडा असतो, ह्यालाच आपण सोडियम बायकार्बोनेट असंही म्हणतो. तर आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये खाण्याचा सोडा असतो. तर त्या खाण्याचा सोडा मित्रांनो आपल्या जे पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा त्याला आपल्या पाण्यामध्ये विरघळवायचा आहे तो पूर्ण सोडा, आणि तो अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये त्याला विरघळवून पाजायचा आहे. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जे कोणतंही शेळी असेल पिल्लू असेल त्यांना आपण जे पाजणार आहे औषध पाजणार आहे ते एकदम हळुवारपणे पाजलं पाहिजे, डायरेक्ट त्याच्या नरड्यामध्ये सोडायचं नाही. जर असं झालं मित्रांनो तर ते पिल्लू आजारानं न मरता तुम्ही जे औषध पाजणार आहे चुकीच्या पद्धतीनं त्याच्यामुळे मरतं. तर ते कसं होतं, जे आपण औषध पाजणार आहे ते जर फास्ट गेलं तर आपल्या जे श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिकेमार्फत ते औषध फुफ्फुसामध्ये जातं आणि पुढच्या काही तासामध्ये ते पिल्लू आपल्याला मेलेला दिसतं. त्याच्यामुळे औषध पाजताना आपल्याला खूप हळुवारपणे पाजायचं आहे, सावकाश पाजायचं आहे, काही गडबड करायची नाही. आणि हे जर औषध व्यवस्थित पाजलं तर आपल्या पिल्लाला काही होणार नाही. तर तो अर्धा चमचा सोडा आपल्याला पाण्यामध्ये विरघळवायचा आहे आणि ते पाजायचं आहे. आता सकाळी पाजलं तरी पिल्लू नीट नाही झालं, संध्याकाळी पाजलं तरी पण नीट नाही झालं, तर ह्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. तर मित्रांनो, आपले जे लहान मुलांचे जे दवाखाने असतात जिथं म्हणजे डिलिव्हरी होते आणि किंवा तिथले जे मेडिकल आहेत तिथं
कार्मिसाइड नावाचा एक ड्रॉप असतो. त्याच्यामध्ये सिमिथिकोन हा घटक आहे. तो कार्मिसाइड हे जे आहे ते लहान मुलांचे दवाखान्यात, हे मित्रांनो माणसाचं औषध आहे, माणसातील लहान मुलांचं औषध आहे. जास्तीत जास्त मित्रांनो शेळीपालक जे असतील त्यांनी लहान माणसाची किंवा आपल्या माणसाचीच औषधं जास्त करून वापरायची आहेत. कारण माणसाची औषधं आहेत ही थोडी क्वालिटीची असतात, इतर औषध एवढे क्वालिटीचे असतात, असा एक माझा ग्रह झालेला आहे. कारण मी ती नेहमी वापरतो. तर माणसाचा जिथं दवाखाना आहे किंवा जे लहान मुलांचा जिथं दवाखाना असेल तिथं कार्मिसाइड नावाचा हा ड्रॉप असतो, तो आणायचा आणि पिल्लाला 3 मिली पाजायचा. ह्याच्यानं पण मित्रांनो पिल्लू लवकर कव्हर नाही झालं, ह्या ड्रॉप सोबत तुम्हाला किंवा त्या सोडियम बायकार्बोनेट किंवा खाण्याच्या सोड्यासोबत आपण त्याला ग्राईप वॉटर सुद्धा पाजू शकतो. एक 5 मिली पर्यंत ग्राईप वॉटर पाजायचा किंवा त्याच्यासोबत तुम्ही आपण ORS पावडर सुद्धा त्यांना आपण पाजू शकतो. एक 3 मिली 4 मिली 5 मिली आपण तुम्ही तसं पाजू शकता. आता समजा तुम्ही सुरुवातीला सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा दिलाय, तरी पण पिल्लू नीट नाही झालं, त्याची स्टेज पुढे वाढत चालली, मग तुम्ही त्याला परत कार्मिसाइड दिलंय तरी पण नाही झालं, तर मित्रांनो अशा स्टेजला काय करायचं की पिल्लाला दूध पाजणं पहिल्यांदा बंद करायचं आपल्याला. बरेच पिल्लं हे दूध न पिल्यामुळे मरत नाहीत, परंतु दुधाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मरतात. तर अशा वेळेस जर आपण त्याचं दूध प्यायचं थांबवलं तर त्याचं निम्मेचे आजार त्याचे कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे ह्या आजारामध्ये त्या पिल्लाच्या पोटामध्ये दुधाचं दही झालेलं असतं आणि ते पचत नाही, आणि जोपर्यंत ते दूध पिलेलं दूध त्याच्या विष्ठेमार्फत बाहेर पडत नाही तोपर्यंत हा आजार व्यवस्थित होत नाही आणि त्याच्या आतड्याची पण हालचाल कमी झालेली असते. जोपर्यंत एकदा समजा तुम्ही औषध दिलं त्याच्यानंतर त्याच्या आतड्याची हालचाल वाढली आणि जर त्यानं विष्ठा केली किंवा त्यानं लेंडी टाकली किंवा त्यानं संडास केली तर ते पिल्लू आपलं नीट व्हायला चालू झालंय असं गृहीत धरायचं. म्हणून तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय आणि पिल्लाचं प्रमाण त्याचं जर जास्त झालं तर त्याचं दूध प्यायचं आपण बंद करायचंय. आणि ह्या औषधानं जर तुम्हाला उपचार नाही झाले तर मित्रांनो त्याच्यानंतर त्याला सोडियम बायकार्बोनेटचं लिक्विड मिळतं, इंजेक्शन मिळतं किंवा अँपूल पण मिळतात, 10-10 ml चे अँपूल मिळतात. ते मित्रांनो त्याला आपण शिरे वाटे त्याला सलाईन लावायचं आहे, ते सलाईन वाटे त्याला इंजेक्शन द्यायचंय किंवा ते औषध सोडायचंय त्याच्यामध्ये. तर मित्रांनो हे जे सर्व उपचार आहेत आपल्या जवळचे जे पशुतज्ञ पशुवैद्यक असतील त्यांच्या सल्ल्याने जे उपचार सांगितले मित्रांनो ते करायचंय. आणि आपले जे पिल्लांची मरतूक आहे ऍसिडोसिस या आजार होणारे मरतूक आपल्याला मित्रांनो 100% कमी करता येते. आणि जर ह्याचं जर आपण उपचार नाहीच केले मित्रांनो तर ते पिल्लू सुरुवातीला तुमचं खाणं पिणं म्हणजे दूध प्यायचं सोडेल, परत त्याचं हालचाल कमी होईल आणि शेवटची स्टेज अशी येते मित्रांनो की पूर्ण पिल्लू कोमामध्ये जातं, एका जागेला बसून राहतं आणि मग त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ह्या पिल्लाला ऍसिडोसिस झालेला आहे. तर पहिल्यांदा आपल्या पिल्लांचं ओळखायला शिका, ऍसिडोसिस हा आजार ओळखायला शिका. आणि मी जसं सांगितलं पहिल्यांदा सोडा पाजा, त्याच्यासोबत तुम्ही ग्राईप वॉटर पाजा किंवा ORS पावडर पाजा, त्याच्यानंतर कार्मिसाइड पाजा. आणि ह्याच्यानं पण पिल्लू नाहीच कव्हर झालं तर आपल्या जवळ जे तज्ञ पशुवैद्यक असतील त्यांच्या सल्ल्यानं आपण सोडियम बायकार्बोनेटचं जे लिक्विड आहे ते इंजेक्शन आहे त्याला शिरे वाटे द्यावं लागतं आणि ते सलाईन वाटे द्यायचं असतं. तर त्यांच्या मदतीनं मित्रांनो आपण ते आपल्या पिल्लांना देऊन आपली मरतूक ऍसिडोसिस ह्या आजारातली 100% मित्रांनो आपण मरतूक ह्याच्यातून टाळू शकतो. तर अशाच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपली शेती आपली पशुपक्षी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे लहान पिल्लांचं जे मरतूक आहेत ते जुलाबाचा प्रकार आहेत त्याच्यामुळे एक पिल्लांचं मरतूक जास्त होते. आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण निमोनिया ह्या आजारावरती पण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.